बॉक्स विचार करतात मागील मॅच मध्ये 20 धावा नक्की कुठे मिसफील्डच्या गेलेल्या आहेत तो विचार सध्या सुरू आहे। चला मॅच सुरू। प्रकाश पाटील दादा स्ट्राइक एंडला, प्रभाकर जिओगे नॉन स्ट्राइक एंडला। पहिलं षटक मैदानावरती सुरुवात करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती दाखल होतोय, नाव आहे नितीन। नितीन 3 की नितीन 13 याच्यावरती चर्चा आहे। घनश्यामजी आमच्या सोबत जॉईन आहेत, आपलंही सहर्ष स्वागत आहे। आता शेवटच्या 2 मॅच आहेत त्यामुळे कॉम्बिनेशन समालोचक आपण या ठिकाणी ऐकणार आहात। अंपायर संजय मेहरा सर आणि संकेत मिराशी सर मैदानावरती रेडी आहेत। जाऊयात मॅचच्या दिशेने। मॅचला सुरुवात। पहिला बॉल नितीन, पहिला बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, पाठच्या टोला बॉल लागला, चेंडू मात्र अगदी आपण पाहिलं तर नवीन आल्यात, नवीन बॉलला अडवलं गेलं। धावसंख्या धावफलकावरती 1 रन। घनश्यामजी आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये। धन्यवाद धनंजय पाटील, कारण खूप चांगल्या पद्धतीचा सामना दोन्ही संघ आपल्याला पाहायला भेटतात आणि काटोकी टक्कर सध्या पाहायला भेटेल मैदानाच्या आतमध्ये। आपण सध्या बघतोय नितीन आहेत समोर, जर बघितले फलंदाज तर कोपरी गावचे माजी उपसरपंच प्रभाकर जिओगे आपण सध्या बघतोय स्ट्राइक एंडवरती आहेत। इथून दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, इथून आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये, तिथून डीप वरचा क्षेत्ररक्षक घेतोय या चेंडूवरती आणि सध्या तरी जर बघितलं तर 2 या चेंडूवरती 1च धाव येते। 2 धावा सध्या फलकावरती लागल्या गेल्या। 2 चेंडूचाही खेळ इथून पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय। माझ्यासोबत धनंजय पाटील सुद्धा जोडले जातील। धनंजय पाटील नक्कीच घरच्या मैदानावरती सध्या घरचा संघ आपल्याला खेळताना पाहायला भेटतोय। मग इथून सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये इथून प्रकाश दादा यांनी ओव्हरस्टेपिंग केलंय आणि इनफिल्डच्या वरून चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नही केलाय, पण तिथून शेवटच्या क्षणाला चेंडूला अडवलंही गेलंय, फेकही केले गेले, पण मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाही आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते। संघ पोचतोय, 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय आणि श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघ विरारचा संघ पोचतोय तो म्हणजे 4 वरती। नक्की नक्की 3 चेंडूचा खेळ संपला, धावा 4। 3 6 साठी प्रकाश पाटील दादा आणि प्रभाकर जोगे यांच्यासाठी सुनंदा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचा बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेला आहे। पुन्हा एकदा सेकंडवरती प्रकाश पाटील दादा इनफिल्डच्या डोक्यावरून खेळला, फटका छान खेळलाय, 1 धाव मैदानावरती आलाय। दुसऱ्याचा प्रयत्न करायचाय। ओहो तू तू मे 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 तू 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 मे मे मैदानावरती चाललं होतं, परंतु नाही आता परतावं लागेल माघारी। प्रभाकर जोगे बॅक टू दी पवेलियन गॉन। रणमैदानी भिडली बघा सुंदर अशी ही जंग, आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग। रणमैदानी भिडली बघा सुंदर अशी जंग, आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग। सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार, घासकोपरी गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार। थँक यू। सध्या चषक शानदार आहे आणि 2 संघ आहेत मैदानावरती। एका बाजूला श्री सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरारचा संघ आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आई भावदेवी कांदरपाड्याचा संघ आहेत। या घनश्यामजी हंगामामधील 2 इन्फॉर्म संघ आहेत, म्हणजे सध्याच्या घडीला 2 जे मोस्टली फॉर्म मध्ये असणारे संघ आहेत ते सध्या मैदानावरती आहेत। आई भावदेवीने देखील अनेक पारितोषिक जिंकलेले आहेत। दुसऱ्या बाजूला श्री सत्यनारायण मास्टर कोपरी देखील अनेक पारितोषिकांचे मानकरी ठरणारे संघ आहेत। धावा धावफलकावरती 4 बॉल नंतर 5 रन। हा नक्कीच मग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जर बघितलं ना तर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई। दोन्ही संघामध्ये तितकीच ताकद आहे, दोन्ही संघामध्ये तितकाच खेळ आहे। सध्या लेट होतोय, प्लीज थोडं सहकार्य करा। गोलंदाजी करणारा संघ आई भावदेवी कांदरपाडा संघ विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करायचं आहे, कारण अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे, तर आपल्याला अंधार होईल आणि अंधाराचं सहाय्य नाही झालं पाहिजे, म्हणून आपण तुमच्या समोर रिक्वेस्ट केली जाते वारंवार। चला 4 बॉलचा खेळ संपला, धावा 5। गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत। षटकातील पुढचा बॉल महेशसाठी, आक्रमण करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क आता नाही झाला, कॉन्फिडन्स नाही तेवढा, कारण की विकेट कीपर होते, विकेट कीपर समजत नाही, बॅटची एज नाहीत, परंतु अपील झाली। आता पंच देखील स्माइल देतात चेहऱ्यावरती, कारण की कधी कधी अपील केल्या जातात, अपील होत आहेत। अपील करणं हे काम देखील एखाद्या खेळाडूचं, एखाद्या खास करून विकेट कीपरचं ते पाहायला मिळालं। फटका खेळलाय महेश पाटील यांच्या बॅटमधून, क्षेत्ररक्षक कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली, परंतु एफर्ट साठी टाळ्यांचा गजर या क्षेत्ररक्षकासाठी किरण यांच्यासाठी होणार आहेत। लाजवाब एफर्ट पाहायला मिळाले त्या ठिकाणी आणि धावसंख्या धावफलकावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावा धावफलकावरती 7 धावा 1 गडी बाद पाहायला मिळत आहेत। ऐकूयात संगीत आणि येऊयात मैदानाच्या दिशेने। गावात रंगलाय मास्टर चषक हा शानदार।
झालेले आहेत. एकत्र येण्याची गरज नाही. कोरोनामध्ये कोण एकत्र येत नव्हते, सर्वजण एकमेकाला बघून लांब पलायचे. तसं तर एकत्र नाही यायचं, एकमेकापासून दूर राहा. पुन्हा ऍक्शन ऍक्शन रिप्ले पास स्क्रीनवरती. हा बॉल सुंदर सुंदर बॉल होता, पाठच्या रेंज मध्ये होता. कळण्याचा प्रयत्न केला, ताकद थोडीशी कमी पडली. थोडस ड्राईव्ह झेप घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी चांगला कॅच झाला असता या ठिकाणी. जर कॅच झाला असता या स्पर्धेतील एक बेस्ट कॅच ठरू शकला असता. केवल मांगेला सध्या मला ऍक्शन रिप्ले दाखवतोय आणि प्रशांत भगत गुड कॅमेरा वर्क सुद्धा करत असताना पाहायला मिळत आहेत. एक ओव्हरचा खेळ संपलाय, 7 धावा गडी बाद. नवीन गोलंदाज झाल्यात हिम्मत नाही हारना. मैदानावरती हिम्मत आल्यात. प्रकाश पाटील दादा इज ऑन फायर 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 आणि प्रकाश पाटील यांच्या बॅटमधून आलेला खणखणीत दणदणीत कडकडीत षटकार. साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नाट करतो नेता आहे हा जानता. अरे साऱ्या प्रॉब्लेमचा नाही नाट करतो नेता आहे हा जानता. धन्यवाद. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील. आणि धनंजय पाटील, प्रकाशदादा पाटील जेव्हा बॅटिंग करतात ना, तर ह्या संघाचा इम्पॅक्ट प्लेअर आहे. प्रत्येक वेळी आपली छाप सोडण्याचं काम केलं जाते प्रत्येक सामन्यामध्ये आणि तीच कामगिरी सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. पुन्हा एकदा शफल झाले, मिडविकेटला इथून क्षेत्र निवडलंय. किरण येथील या चेंडूवरती चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं जाईल. डेंजर झोनवरती फेकी होते खराब आणि तिथून या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचतोय तो म्हणजे 15 धावेवरती. 15 धावा झाल्या. पण प्रकाश पाटील म्हणजे एक गोष्ट घनश्यामजी मी तुम्हाला सांगणार आहे, महत्वाची गोष्ट तीही सांगणार आहेत. षटकातील पुढचा बॉल हिम्मत यांचा. पुढचा बॉल घेऊन खोलवे टप्प्याचा बॉल त्याला समोर खेळलाय. धाव घेण्याचा प्रयत्न एक धाव मात्र घेतली गेला. दुसऱ्या धावेसाठी वळतील का? महेश धावल्यात. महेश पाटील रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपलाई हरणाचा वेग मैदानावरती पकडलाय. 2 धावा आणि मागे जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला प्रकाश पाटील दादांना, ते थांबले नाहीत. गाडीला किक मारत डायरेक्ट घरी गेले. बॉक्स भेटला आणि बॉक्स घेऊन डायरेक्ट घरी गेले. का माहिती का? त्याच्यामध्ये कुकर आहे ना, संध्याकाळची सुविधा होऊ शकते कुकरमध्ये भाजी शिजवण्याची, म्हणून थांबले नाही प्रकाश पाटील दादा. लगेचच कुकर ते घरी ठेवून आलेले आहेत. धावा फलकावरती आहेत 17-17. लॉस ऑफ 1 विकेट. नक्कीच म्हणजे ते आपण सांगणार नव्हतोय, पण आता शेवटची मॅच आहे म्हणून सांगितलं गेलं की त्याच्यामध्ये काय. पण महत्वाचं आहे की इथून या म्हणजे पहिल्या गडीबाद झाल्यानंतर जी धावसंख्या जमा करण्याची जी ओढ आहे ना, ती ओढ सध्या पाहायला भेटते. पेटीतून क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि परतावं लागतंय. जणू काही इथून आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नाराज असतील स्वतःवरती. गडीबाद होतोय. धावसंख्या 17 वरती असतात. नाराज आहेत. आणि आता सुनंदा पाटील यांनी म्हटलं की 1 किलो संध्याकाळचं मटण आहे ते मी देतो, आपण त्याच्या कुकरमध्ये भाजी बनवून खाऊयात, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. विकेट आलाय प्रकाश पाटील दादा बाद. धावा फलकावरती 17 रन. थँक्यू. नारंगीचे आपले गोड व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब या ठिकाणी दाखल होत आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 3000 रुपयाची देणगी दिलेली आहेत. मी सदानंद पाटील साहेबांना विनंती करतो, सर आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. मंचावरती आपण विराजमान होणार आहात आणि प्रत्येक वेळी साहेबांचं आपल्याला सहकार्य असतं. तर किरण शेट्टी आपण बसा व्यासपीठावरती. धावा 17 आहेत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. हरेश्वर पाटील या ठिकाणी दाखल होत असताना पाहतायत. धावा फलकावरती 17. शेवटच्या 2 बॉलचा खेळ आहे या दुसऱ्या षटकातील. अजूनही इथून बॅलन्सिंग. पाहूया काय घडेल. फटका खेळलाय, दर्जेदार खेळलाय. टॅलेंट, टेम्परामेंट, टायमिंग सर्व काही मैदानावरती जुळलंय आणि इथून हरेश्वर पाटील यांच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार. थँक्यू. जीवदान 11चा खेळाडू आहे हरेश्वर पाटील. सचिन पाटील आणि विजय पाटील खरं अर्थानं ऑनर आहेत आणि त्यांच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून हरेश्वर पाटील यांना पण या वर्षामध्ये पाहिलंय. तो खेळाडू सध्या फायर आहेत. षटकार आलाय. धावसंख्या 23. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. फटका खेळलाय त्या ठिकाणी आपण पहिला क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. 1 रन घेतलाय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. मैदानावरती 2 धावा घेतल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न. दोघही खेळाडू मात्र रनिंग बिटवीन द विकेट सुंदर करतायत. हरेश्वर पाटील, महेश पाटील या संघाची आपण पाहिलं तर महत्वाची जोडी आहेत. रॉयल ग्रुप स्टँड त्या ठिकाणी टाळ्यांचा गजर करत असताना श्री सत्यनारायण मास्टरांचे खेळाडू आणि प्रतिनिधी आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा झालेल्या आहेत. मी सभापती आदरणीय यज्ञेश्वरजी पाटील साहेबांना विनंती करेन, आपल्या शुभसे सदानंदजी पाटील साहेब नारंगीचे आहेत, त्यांचा पण सन्मान आहे, तो सन्मान या व्यासपीठावरती करूयात. ज्यांनी या स्पर्धेसाठी आपल्याला 3000 रुपयाची देणगी दिली आहेत, त्यांचा स्वागत सन्मान या मंचावरती केला जातोय.
आदरणीय व्यक्तिमत्व सदानंद पाटील साहेब आपल्या नारंगीचे आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सभापती साहेब माननीय श्री यज्ञेश्वरजी पाटील साहेब यांच्या शुभ सन्मान होणार आहेत. आणि खरं तर घासकोपरी संघाचे एकदम जवळचं व्यक्तिमत्व म्हणून देखील नेहमी राहिलेले आहेत. विजयजी पाटील साहेब आम्हाला सांगतायत सन्मान केला जाईल. सदानंदजी पाटील आपल्या नारंगीचे आहेत आणि नेहमीच कुठलीही देणगी जर लागली तर आवर्जून ते मात्र देत असतात. त्यांचा सन्मान आहे तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय. हा सन्मान आहे सदानंद पाटील साहेब आपला थँक्यू. आपण आलात मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा मी श्री गणेश घासकोपरी मास्टरच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि आजचा दिवस सभापती साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्तानं उदंड शुभेच्छा देण्यासाठी भरपूर प्रेक्षक वर्ग सकाळी दाखल झाला होता. ओव्हर टू गणेशा. यावेळी सरळ खेळलं जाते पण चेंडू बाउन्स झाल्यानंतर थोडासा स्लो होतोय आणि तिथून आपण जर बघितलं अजय आले होते नवीनही आले होते या चेंडूवरती आणि तिथून फील्ड केलं गेले. या चेंडूवरती येतात धावा 2 आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आतापर्यंत 28 धावा. षटक मार्गाचं आहे सध्या तिसरं आणि तिसऱ्या षटकातील गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण सध्या बघतोय किरण याला पाहतोय. किरण आहेत पण किरणला काय करायचं किरणला रन नाही द्यायच्या पण समोरच्या टीम कोपरी संघाला रन करायचे आहेत. किरणवरती रन केला जातील की नाही केल्या जाणार याची चर्चा आहे. हरेश पुन्हा स्ट्राईक एंडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही खेळू शकले. बॉल अगदी विकेटवरती थांबलाय. चांगला बॉल मैदानावरती टाकला किरणनं रन थांबवल्या. धावा फलकावरती 28-28ला 2 विकेट. 4 ओव्हरचा मॅच आहे. क्रिकेटचा खेळ एखाद्या माणसाची वेळ कधी कधी कुठल्या वेळी कशी बदलेल हे कोणी नाही सांगू शकणार. असा मॅच रंगलाय सध्या मैदानावरती आपण पाहता 2 संघादरम्यान. 28ला 2 विकेट आहेत. गोलंदाज पुन्हा किरण. किरणचा बॉल हलक्यात फक्त स्लाइस करायचं होतं कट करायचं होतं. बॉल गॅप मध्ये घनश्यामजी खेळायचं होतं परंतु गॅप नाही शोधू शकले. यामध्ये म्हणतात की चायनीज कट थोडंसं करण्याचा प्रयत्न होता पण तो नाही करू शकले. 29 नक्कीच म्हणजे इथून जर बघितलं ना तर बॅटचा फेस ओपन करणं गरजेचं होतं. इथून लेट कटचा फटका आपल्याला पाहायला भेटला. थर्डमॅनला तो चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षणी करणार. इथून थोडंसं बॅटचा फेस थोडासा ओपन केला असताना आणि पॉइंटचा जो खेळाडू आहे पॉइंट आणि थर्डमॅनचा जो खेळाडू त्या 2 खेळाडूंच्या मधून हा नक्कीच म्हणजे आपण एक चांगल्या प्रकारचा स्ट्रोक हरीश्वरच्या माध्यमातून आपण बघितला गेला असता. पण सध्या तरी आपण बघतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतापर्यंत चांगली कामगिरी होते. सध्या किरणच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय आणि धावा फलकावरती लागल्या गेल्यात. त्या म्हणजे 28 धावा 29 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण होतोय. नक्कीच पुढचा बॉल लेग स्टंप यावेळी मिस केलं. संजय मेहरा सरवलतात अनोख्या स्टाईलने मात्र सांगतात यस डेफिनेटली बॉल आहे. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होणार आहेत. धावा फलकावरती संघाची वाढली गेल्यात आणि धावसंख्या फलकावरती 30. काय करता प्रेडिक्शन घनश्यामजी या मॅच मध्ये कसं वाटतंय कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कोपरी संघाने करायला हवा आणि आई भाऊदेवीने त्यांना कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करायला हवा. नक्कीच म्हणजे सध्या तरी जर बघितलं तर बेस चांगला आहे. आता इथून हवाई सफर करणं गरजेचं आहे. इथून एखादा 2 ते 3 मोठे फटके जर आले तर एक चांगली टोटल सध्या पाहायला भेटेल. महेशने इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय पण लांबी गाठले आणि तिथून जर विचार केला तर चेंडूला फेकूनही दिलंय. डीप काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार जर पाहिलं तर काय प्रकारे फटका खेळला होता महेशनं. सुंदर फटका खेळला होता. डान्सिंग डाऊन ट्रॅक पुढे आले स्टेप आउट केलं वेगाने धावल्यात. एक रन तर घेतला. दुसऱ्यासाठी मात्र हरेश्वर पाटील लगेच आले. सिंगलला डबल मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे दोन्ही खेळाडू आता दाखवून देत आहेत. ही नजाकत आहेत. हे क्रिकेट आहे मैदानावरती. प्रत्येक वेळी मोठ्या फटकानं क्रिकेट खेळलं जातं का घनश्यामजी? नाही खेळलं जात. सिंगलला डबल मध्ये देखील तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं धावायचं असतं आणि क्रिकेटचा खेळ आहे तो धाव करावी लागते पळापळ करावी लागते तर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकताय. नक्कीच कारण हा चेंडू षटकारासारखा नव्हता त्यामुळे यावेळी सेन्सिबल केली. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नजर नव्हती या चेंडूवरती. यष्टीरक्षक आले तिथून गोलंदाज आले जेलला इथून नाही टिपला जात पण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा येतात आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटतोय. 40 धावा फलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय. सध्या तरी जर विचार केला तर 13च्या सरासरीने सध्या फलंदाजी करत असताना संघ पोहोचला 40 वरती. आता येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 मध्ये किमान 15 ते 20 धावेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. मैदानाच्या आतमध्ये पाहायचं आहे हे बॅटर या
आई भाऊदेवी आणखीन आम्हाला एक मॅच खेळवायचा आहे. कदापि तो 2-3 ओव्हरचा मॅच नाही होणार याची आम्ही काळजी घेतो, कारण की आयोजकांनी खूप चांगले प्रयत्न केलेले आहेत. आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न आहेत आणि सातत्याने गोष्ट सांगणं चुकीचं आहे, त्यामुळे विनंती आहे थोडंसं काही करा. घड्याळामध्ये वाजल्यात 6 वाजून परफेक्ट 6 वाजलेले आहेत. आता अर्धा पाऊण तासाचा वेळ आहे, त्याच्यामध्ये त्या दोन आणखीन एक इनिंग आणि तो मॅच होणं कंप्लीट गरजेचं आहे. धावसंख्या घनश्यामजी सध्याच्या घडला पाहिलं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती लगावल्यात. नक्कीच 40 धावा इथून फलकावरती लावल्या गेल्यात आणि इथून अपेक्षा असतील. सध्या आपण जो रॉयल ग्रुपचा जो स्टँड आहे ना, त्या स्टँडच्या ज्या डगआउट्स मध्ये जे श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाचे खेळाडू बसलेत ना, अपेक्षा आहेत इथून किमान 15 ते 18 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. कारण समोर गोलंदाज जर बघितला तर अक्षय राऊत आहे. अक्षय राऊत आहे म्हणजे इथे समोर फलंदाज ही हरेश्वर पाटील आहे. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. कुठला खेळाडू इथून बेस्ट ठरेल या षटकामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. इथून फाईन लेगचं क्षेत्र निवडले. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल. इथून परतावा लागेल. हरेश्वरच्या खिळीला लागतोय पूर्णविराम. बॅक टू डगआउट. या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात आपल्या बहुजन विकास आघाडीचे युवा नगरसेवक आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय हार्दिकजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात. श्री गणेश घासकोपरी आयोजित श्री गणेश घासकोपरी मास्टर चषकामध्ये हार्दिकजी पाटील साहेब आपलं सहर्ष स्वागत आहेत. एक गोड व्यक्तिमत्व, कलाकारांवरती प्रेम करणारं व्यक्तिमत्व, क्रीडा सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये हार्दिकजी राऊत साहेब आहेत. राऊत साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतात. आणि एक गोड व्यक्तिमत्व नेहमीच कला क्रीडा क्षेत्रावरती मात्र आपण पाहिलं तर ज्यांचं आपण नेहमीच अग्रगण्याने नाव घेतलं जात आहेत. आणि आज सभापती साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आपण दाखल होताना पाहत आहेत. मी विनंती करेन हार्दिक राऊत साहेबांना आपण या व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. आपल्याच माहितीसाठी चालू असलेला मॅच आहेत. एका बाजूला श्री सत्यनारायण मास्टर कोपरीचा संघ आहेत आणि या दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं आई भाऊदेवी कांदरपाडा संघ मैदानावरती खेळतोय. 40+ संघ आहेत ते सध्या मैदानावरती हे क्रिकेट खेळतायत. धावा धावफलकावरती 40, 3 गडी बाद. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज रेडी. स्ट्राईक वरती नमन ओगे मैदानावरती दाखल झाल्यात. नमन ओगे आक्रमण आक्रमण आक्रमण. नमन ओगे यांच्या बॅट मधून बॉलला पाठवलाय सरळ सीमारेषेच्या पार पार पार. षटकार. थँक्यू. आमचे नवीन कॉमेंटेटर हरेश्वर पाटील या ठिकाणी आलेले आहेत. हरेश्वर पाटील आपलं स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. परंतु नीलम ओगे नमन ओगे यांच्या आपण पाहिलं तर सौभाग्यवती आहेत. त्यांच्याकडून नमन ओगेने जर 2 षटकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. धावा धावफलकावरती 46 एक आलाय. ओहो दांडी 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 गुल. विकेटचं बटन गॉन. धक्का लागलाय नमन ओगेच्या स्वरूपानं. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना थँक्यू. आता नीलम ओगे संत नमन ओगेला ते 1000 रुपये दिला, ते परत 1000 रुपये मला द्या. आउट झालं मग 1000 रुपये परत द्यायचे आहेत, पण अजून 1000 नाही गेले. आता नवीन बॅटर आला शशिकांत पाटील आलेत. नेहमीच कोपरी जगाजडी खेळणाऱ्या खेळाडूमध्ये हार्ड हिटर बॅट्समॅन मध्ये शशिकांत पाटील आहेत. पण दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर खास करून महेश पाटील आहेत, ज्यांना आपण नॉन स्ट्रायकरवरती पाहतो, ज्याने 5 चेंडूमध्ये 12 धावा केल्या आहेत. 46ला 4 विकेट आहेत. 3 पूर्णांक आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडू समाप्त झालेत. फायनलच्या मॅचसाठी शेंडोवा 40+ कासार वडवली बीचा संघ या ठिकाणी दाखल झालाय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. चला घाई करा. फायनलची मॅच आपल्याला अगदी उजेडामध्ये या ठिकाणी पार पाडायचे. 46ला 4 विकेट. गोलंदाज रेडी आहेत. पुढचा बॉल मैदानावरती आपण पुन्हा आता पाहणार आहोत. गोलंदाज मैदानावरती रेडी होत आहेत. अक्षय राऊत मॅन इन फॉर्म. अक्षय सध्या मैदानावरती आहेत. समोर शशिकांत पाटील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंड वरती आहेत. आक्रमण करणं ते देखील जाणतात मैदानावरती. पाहूया या श्रेणी संघासाठी काय करतायत याची चर्चा सध्या रंगणार आहे. 46ला 4 विकेट. कोपरी वर्सेस कांदरपाडा. आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही जुळला. निर्धाव चेंडू आलेला आहे. 3.4 चेंडूचा खेळ संपलाय. 46ला 4 विकेट आहेत. आई भाऊदेवी कांदरपाडाने मागील मॅच मध्ये 76 केल्या होत्या. या मॅच मध्ये काय घडेल? 74 केल्या होत्या. आता या मॅच मध्ये काय करेल याची चर्चा आहे. पण त्यांच्या अगेन्स्ट कोपरी संघाने 46 केलेत.
फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही जुळला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर शुभागमन होत असताना पाहायला मिळत आहेत. आपल्या सर्वांचे लाडके वॉर्ड क्रमांक 7 डॅशिंग नगरसेवक म्हणून आपण नेहमीच ज्यांना पाहिलेलं आहेत ते आदरणीय सदानंद पाटील साहेबांचं आगमन आहेत. ते आगमन पुन्हा त्या मैदानाच्या दिशेने आपण होत असताना पाहू शकतायत. एक ब्रेक त्या ठिकाणी आता मैदानावरती आहे. चला घाई करा, विनंती आहेत. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल, लास्ट बॉल, फायनल डिलिव्हरी. 46 ला 4 विकेट. 46 ऑन दी बोर्ड, 4 विकेट. शेवटचा बॉल मैदानावरती शेष, दोघांसाठी विशेष. लास्ट बॉल. चल अक्षय थोडं काही करा प्लीज. आई भाऊदेवी आपल्याकडे वेळ कमी आहे. 46 ला 4. आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानावरती पुन्हा एकदा डॉट 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 डॉट. 46 झाल्या, 4 गडी बाद. 47 मैदानावरती करायच्या मॅचला जिंकण्यासाठी. मी विनंती करेन सभापती साहेब आदरणीय आणि त्यांच्या जोडीला रामा पाटील साहेब आहेत, त्यांनाही विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. आपल्या सर्वांचे लडके नगरसेवक म्हणून आपण पाहिलं, युवा नगरसेवक म्हणून ज्यांना पाहिलं, परंतु सध्याच्या घडीला आपल्या व्यासपीठा दिशेने आगमन होताना पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. वॉर्ड क्रमांक 7 डॅशिंग नगरसेवक आदरणीय सदानंद पाटील साहेबांचे या ठिकाणी एंट्री होताना आपण पाहतोय. त्यांच्या जोडीला समाजसेवक आदरणीय विनोददा पाटील यांचं देखील आगमन होताना आपण पाहतोय. आणि मान्यवरांच्या येण्यानं पुन्हा त्या स्पर्धेची जी शोभा आहे ती मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहेत. सोबत आपण पाहिलं तर हार्दिकजी राऊत साहेबांना आपण सध्याच्या घडीला पाहतायत. मी विनंती करेन आपण जो सन्मान आहे, स्वागत सन्मान आहे, त्याच्या दिशेने या ठिकाणी आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. सन्मान आपण या व्यासपीठावरती या मुख्य मंचावरती आपण सन्मान करूयात. मी सभापती साहेब यांना विनंती करेन त्यांच्या जोडीला आपल्या सर्वांचे वॉर्ड क्रमांक 7 डॅशिंग नगरसेवक सदानंद पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या सर्वांचे लाडके युवा नगरसेवक आदरणीय हार्दिकजी राऊत साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान आपण या ठिकाणी करूयात. मी यज्ञेश्वरजी पाटील साहेब आणि सदानंद पाटील साहेब आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आहे तो स्वागत सन्मान आपल्याला पाहायला मिळतोय. साहेब रोज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मॅचेससाठी हार्दिकजी राऊत साहेब रोज भेट देत असतात. नुकताच हार्दिकजी राऊत साहेब यांच्या शुभ हस्ते वालईपाड्याच्या मैदानावरती ओपनिंग पार पडली होती त्या स्पर्धेची आणि हार्दिकजी राऊत साहेब आता या स्पर्धेसाठी दाखल होत आहेत. आज शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र या ठिकाणी केला जातोय. मायची शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून हे सन्मान चिन्ह दिलं जात आहेत. त्यानंतर कॅमेरामॅन या ठिकाणी कॅप्चर करतात भावेश पाटील. या ठिकाणी आपण पाहू शकता श्रवणचित्र टिपत असताना युवा नगरसेवक आदरणीय हार्दिकजी राऊत साहेबांचा सन्मान होतोय. मी हार्दिकजी राऊत साहेबांना विनंती करतोय आपण शुभेच्छा द्यायच्या. वाढदिवसाच्या निमित्तानं आज यज्ञेश्वरजी पाटील साहेबांनी हे 40+ आयोजन आहेत त्यासाठी शुभेच्छा द्यायच्या. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित 2024 या क्रीडा स्पर्धा बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्री गणेश घासकोपरी मास्टर 40+ आनंद होतो. आपल्या गावातल्या कोपरीचे ज्यांना आम्ही प्रेमाने साखर सम्राट म्हणतो यज्ञेश्वर पाटील. साखर सम्राट म्हणण्यामागचं कारण की ह्या माणसाच्या शब्दामध्ये जेवढी गोडी आहे की ह्यांच्या जोडीला तासभर बसलं तर एखाद्या माणसाला डायबिटीस होईल. आनंद वाटतो की एक आपल्या गावातला होतकरू माणूस नगरसेवक होतो, त्यानंतर सभापती होतो. नुसता 1 वर्ष नाही, कंटिन्यू किती वर्ष होते सभापती? 3 वर्ष म्हणजे हॅट्रिक. आणि त्याच्यानंतरची ही 4 बोनस 7 वर्ष आणि अजून एक आहे ते 5 म्हणजे 8 वर्ष कंटिन्यू सभापती कोपरी गावाला मिळालेला आहे. नगरपालिकेमध्ये मला आनंद वाटतो सांगायला. वरिष्ठ ठरवतील पण आमच्यासारख्या जर होतकरू कार्यकर्त्याला विचारलं तर असा माणूस सभापती महापौर झालेला आम्हाला नक्की आवडेल. आणि खरोखर की गावातल्या शहरातल्या आपल्या आजूबाजूच्या विभागातल्या सगळ्यांना जोडीला घेऊन चालणार असं हे नेतृत्व, जबरदस्त असा आमचा मित्र. वयाने मोठे आहेत पण हक्काने मित्र सांगू शकतो. मार्गदर्शन त्यांचं घेत घेत इथपर्यंत आलोय. ह्याच्या पुढेही त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभेल. बहुजन विकास आघाडीमध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांच्यामध्ये पुढे शहराचं नेतृत्व करण्याची ताकद आप्पा नाना यांच्यामुळे आलेली आहे. युवा आमदार क्षितिज ठाकूर यांच्यामुळे आलेली आहे. आमच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये
सभागृहामध्ये अविरतपणे प्रश्न मांडणारे, पत्रव्यवहार करणारे असे एक अभ्यासू आमचे मित्र नगरसेवक सभापती यज्ञेश्वर पाटील साहेब. आणि आनंदाने सांगायला वाटते की शनी मंदिराच्या माध्यमातून अविरत आजतागायत अनेक मंदिरं अनेक शहरांमध्ये अनेक विभागांमध्ये मी बघतो, पण ह्या घासकोपरीमध्ये काशीनाथ दादांनंतर एक दुसरं नेतृत्व जे तयार झालं यज्ञेश्वर पाटील साहेबांच्या रूपामध्ये, आणि ते बघण्यासाठी आम्ही इथे उपस्थित राहिलो, त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही यज्ञेश्वर पाटील साहेबांना सदा आणि मी आम्ही दोघंही कायम लहान भावासारखे त्यांच्या मागे प्रेमाने उभे राहू एवढे मी आई जीवदानी चरणी प्रार्थना करतो. मला बोलवलं, मान सन्मान दिला, त्याबद्दल मी त्यांचा आभारी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. हार्दिकजी राऊत साहेबांचं पण मुलाचं मार्गदर्शन या ठिकाणी ऐकलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपला हक्काचा माणूस म्हणून नेहमीच सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेबांना आपण नेहमी पाहिलेलं. झेलची संधी, ओ राजेश ओगे बॉल वरती पोहोचले होते, कदापि कॅच झाला असता तर गेम चेंजिंग मोमेंट ऑफ द मॅच ठरू शकला असता. बेस्ट फिल्डरचा बॉडी आहे आता मला सांगता तिथून मनीष, परंतु पुन्हा मी हार्दिकजी राऊत साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की आपण मुलाचं मार्गदर्शन केलं आणि नगरसेवकापासून सभापती साहेबांचा जो प्रवास होता तो खास करून तेवढाच महत्त्वाचा होता. आणि साहेबांनी आश्वासन दिलं की कदापि महापौराच्या जर आपण त्याच दिशेने जर गेलो तर सभापती साहेब खऱ्या अर्थानं आता त्या कामाच्या निमित्तानं पण त्यांना पाहिलेलं आहे. फटका हवेमध्ये खेळलाय, पुन्हा छान खेळलाय, ड्राईव्ह केलाय, गॅप मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आल्यात बॉलवरती वेगाने, किशोर किनी फेकी केलाय, परंतु कराबाय पण पाठीमागे आहे, शशिकांत पाटील आहेत. पुन्हा हार्दिक राऊत साहेब आपल्या मनापासून आभार आहेत. आपल्या सर्वांचे लाडके युवा नगरसेवक आज आपण या स्पर्धेसाठी आलात साहेब, आपल्या मनापासून आभार आहेत. सत्तेचाळीस धावेचे लक्ष आहेत. पहिल्या 2 बॉलवरती 4 रन या ठिकाणी घेतले गेलेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. षटक दिलं. पुढचा बॉल फेकण्यासाठी आपण पाहू शकतात प्रकाश पाटील दादा. फटका खेळलाय, बॅटच्या टोला बॉल लागला, चिरुसी मारेच्या जवळ आला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी राजेश पुन्हा आला, थोडंसं फंबल झालं, परंतु धावचीची संधी आहे, फेकी आणि डायरेक्ट यष्टांवरती झालाय. डायरेक्ट हिट, बॅट्समॅनचं काम तमाम. दादा पाठीशी उभा, काशीनाथचा डोईवर हात, नगरसेवक सदानंद यांची मैत्री आहे खास. धनंजय पाटील साहेबांचा मॅच रंगणार आहे, सामना रंगणार आहे आणि या दोन्ही संघ आहेत म्हणजे कांदरपाडाही आहे आणि कोपरी आहे. पण कांदरपाडाचा पहिला जर के पाहिलं तर कांदरपाडाचा के सुरू होतो, के नाही होतो. कोपरीचा पहिला के पासूनही सुरुवात होत आहे आणि या फायनलला जो संघ दाखल झाला आहे तो कासार वडवलीच आहे, त्याचाही के आहे. घनश्यामजी समीकरण जर पाहिलं तर सर्व के के आहेत. के फॉर कासार वडवली, के फॉर कोपरी आणि के फॉर कांदरपाडा. आता कुठला के जिंकेल? एक तर के जिंकला, एक तर के फायनल मध्ये दाखल झालाय. कोपरी की कांदरपाडा? पण पहिला के जर पाहिलं तर के नॉलेजेबल आहे ना. पहिला के काय सांगतो? नॉलेजेबल बना, नॉलेज दाखवा, नंतर तुम्ही पुढे येणार. मग नॉलेज कोण दाखवणार? कोपरी संघ दाखवणार की कांदरपाडा दाखवणार? याच्यावरती चर्चा रंगलेली आहेत. धावा धावफलकावरती 5 रन 1 विकेटच्या नुकसानीनंतर नवीन बॅटर आल्यात, नवीनच आल्यात. पण नवीन आहेत, पण नवीन नाही, ते नवीन जुने आहेत. नवीन आहेत मैदानावरती, पण नवीन जुने आहेत, ते नवीन मैदानावरती आलेले आहेत. पाहूया नवीन कशा प्रकारे घनश्यामजी खेळ करणार. नक्कीच, कारण नवीन वरती अपेक्षा आहेत सध्या. कांदरपाडा मास्टर संघाच्या इथून अपेक्षा आहेत, कारण पाठलाग आहे 47 धावेचा. मग इथून थोडंसं सेन्सिबल खेळावं लागेल, कॅल्क्युलेट क्रिकेट सध्या खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. या दोन्ही फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. प्रकाशदा पाटील सज्ज होत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवीनच्या बॅटमधून निघालाय फटका. चेंडू नाही थांबणार, चेंडू जातोय सरळ डीप मिड विकेटला, आउट ऑफ द पार्क. षटकार. म्हटलं नवीन नाही, नवीन जुना आहे. नवीनच्या बॅटमधून षटकार. थँक्यू. सध्या एवन जोडी आपल्या व्यासपीठावरती आहे. सदानंद पाटील साहेबांनी सभापती यज्ञेश्वरजी पाटील साहेब, म्हणजे जोडीला तोड नाही अशी जोडी आहे.
ओहो यावेळचा बॉल चांगला बॉल तिथे मिस झाला. बॅट्समॅन मिस करतोय. पंच लेग बायचे इशारा करतायत. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळतं. धावा धाव फलकावरती लेग बायच्या माध्यमातून आता जॉईन होईल. धावा धाव फलकावरती लगावले गेलेत 12. चेंडूचा खेळ मैदानावरती संपलाय 5. नक्कीच 5 चेंडूचा खेळ इथून समाप्त झालाय. 12 धावाही फलकावरती लागल्या गेल्यात. जी स्ट्राईक रोटेट जी आहे सध्या 12च्या सरासरीने फलंदाजी करायची आहे आणि सध्या त्या 12 धावा फलकावरती लागल्या गेल्यात कांदरपाडा मास्टर संघासाठी. मग इथून जर विचार केला तर प्रकाशदादा पाटील चांगला चेंडू हाताळावा लागेल. इथून जर बघितला तर चांगला चेंडू हाताळताना पाहायला भेटतोय. पहिल्या षटकाचा खेळही पूर्ण होतोय. धावा बनवायच्या आहेत. तिथून जर विचार केला तर 47 धावेचं आव्हान आहे. सध्या 12 फलकावरती लागले गेलेत. 18 चेंडूचा खेळही शिल्लक आहे आणि इथून विजयासाठी 35 धावेची आवश्यकता आहे. थँक्यू. कंपॅरिझन जर पाहिलं तर कोपरी मास्टर होता पहिल्या ओव्हरमध्ये 7ला 1 विकेट. कांदरपाडा थोडासा बेटर आहे. 7-12चा उत्तर माहित आहे प्रत्येकाला, पण 7 वरती 1 होता, इथे 12 वरती 1 आहेत. कंपॅरिझन मध्ये कांदरपाडा पुढे आहे. चला घाई करा तेवढी विनंती आहे. घाई करा मैदानावरती थोडंसं घाई करणं गरजेचं आहे या परिस्थितीमध्ये. लक्ष मैदानावरती जर आपण पाहिलं टार्गेट आहे 47. पहिल्याच ओव्हरमध्ये रन आल्यात त्या मात्र 12. इथून आता मला वाटतं की 35 धावेची मैदानावरती गरज आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 मध्ये 35 ची गरज आहे. पण घनश्यामजी हे मैदान 3 सत्रामध्ये सकाळी पहिल्या 10 ते 12 वाजेपर्यंत ना लेफ्ट हँड राईट हँडला चान्स असतो म्हणजे बॅलन्सिंग क्रिकेट. 12च्या नंतर 4 वाजेपर्यंत फक्त राईट हँड बॅट्समॅन आणि 4 ते 6चा जो आकडेवारी असतो ना तिथे पुन्हा त्या बॅलन्स होतो. म्हणजे हवा पाहता झेंडे पहा थोडेसे कमी झालेत. आधी झेंडे लहरत होताना पाहिलं होतं, आता झेंडे थोडेसे कमी लहरताना पाहतात. त्याचं कारण हे आहे हवा थोडीशी मंदावताना पाहायला मिळते. हा नक्कीच. पण सध्या तरी आपण बघितलं गेलं तर इथून गोलंदाजी मार्कवरती महेश सज्ज आहे. इथून जर बघितलं तर यष्ट्यांच्या जर आपण बघितलं तर मिस करत जाणारा हा चेंडू होता, कारण आउटसाइड ऑफ स्टंपच्या इथून बॅटलाही स्पर्श झालाय आणि तिथून बॅटला लागून इथून शरीरावरती हा चेंडू लागून सर्व शॉर्ट फाईन लेगला आपण बघितलं गेलं. या चेंडूवरती 1 धाव येते. सध्या नवीन आहेत, नवीन वरती जबाबदारी आहे, पण त्याला साथ देण्यासाठी जो फलंदाज आहे ना तो फलंदाज महत्वाचा आहे सध्या. म्हणून मी आचोल्याला म्हटलं होतं, आचोल्याच होता आपण आचोल्याला समालोचन करतात नवीन होता. नवीन आपण पाहिलं होतं, पण नवीनच्या जोडीला किरण पण होता ज्याच्या नावामध्ये रन आहेत. तो किरण पण होता, पण समोरला महेश आहेत त्यांनाही अनुभव आहे. खेळपट्टीचा त्यांनाही अनुभव आहे. तेही दाखवण्याचा प्रयत्न करणार महेश. दाखवण्याचा प्रयत्न केला. चेंडू खेळला, हवेमध्ये खेळला. तिथून शशिकांत पाटील चेंडूवर येतात. 1 बाउन्स बॉल कव्हर केला, फेकी केलाय, पण थोडस लेट बॉल वरती मात्र आपण पाहिलं रिॲक्ट केलं. 2 धावा आल्यात आणि 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर धावफलकावरती 15 धावा. सुंदर मॅचेस रंगल्यात घनश्यामजी आणि मॅचेस रंगणार कारण की 40+ क्रिकेट आहेत. इथे बॅलन्सिंग क्रिकेट हे तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल. 16 बॉलचा खेळ 32 रनची गरज. नक्कीच. आणि हा संघ जर विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबन आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. या संघामध्ये प्रत्येक चेंडू मागे इथून डावपेच करावी लागतील, कारण हा संघ ही दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहे. सध्या आपल्याला एकमेकात भिडताना पाहायला भेटले जातात. फुलटॉस चेंडू होता. इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे राजेश होगे या चेंडूवरती येतील. 1 धाव तर पलून दुसऱ्याचा प्रयत्न. कलेक्शन मध्ये थोडासा होतोय बिघाड, कारण तिथून यष्ट्यांपासून दूर गेले होते महेश पाटील आणि म्हणून या चेंडूवरती येतात धावा 2. 2 धावा आल्यात आणि आता इथून विचार केला तर 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 30 रन. 15 दूने 30. प्रत्येक बॉलवरती जर अशा प्रकारे 2 घेतल्या तर 15 दूने 30 होऊ शकतात. पण मैदानावरती महेश पाटील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूला किरण आहेत रन करण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. बदललं थोडंसं, फिरवलं बॉलला, मनगटाची जादू दाखवली महेशनं आणि बॉलला फिरवलं. आणि कोपरी संघाला काय हवंय या परिस्थितीमध्ये? कोपरी संघाला विकेट नाही, कोपरी संघाला डॉट हवेत. ते डॉट टाकण्याचा प्रयत्न महेश करतायत. नक्कीच. आणि डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर फलंदाजावरती येते. डॉट चेंडू आल्यानंतर फलंदाजावरती प्रेशर येते आणि मग प्रेशरवरती इथून जर विचार केला तर फलंदाजाला इथून मोठा फटका खेळण्यासाठी इथून गरजेचं पडतंय. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज. फ्लॅट टेट चेंडूला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. किशोर किनी चेंडू खाली जबरदस्त झेल पकडला जातोय. किशोर किनीच्या माध्यमातून परतावं लागतंय किरण कोहलीला. इथून गडीबाद. एंट्री त्याची होता, साऱ्या विभागात चर्चा त्याची, नाव त्याच घेता. अरे साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. साऱ्या हृदयातून म्हणते जनता यज्ञेश्वर पाटील आमचा नेता. मॅच बदलण्यासाठी वेळ जात आहे आणि किशोर केनीचा हा कॅच आहे ना,
100% एफर्ट 100% एफर्ट डील. आणि माहित होतं किरण कोहलीचा कॅच घेणं कितपर्यंत योग्य आहे तो घेण्याचा प्रयत्न केला मैदानावरती. आणि आता मैदानावरती अक्षय राऊत आल्यात. एक हार्ड हिटर बॅट्समॅन म्हणून ज्यांची ओळख आहे ते अक्षय आल्यात. आणि अक्षयच्या अंगामध्ये मॅन ऑफ द मॅच जर्सी म्हणजे उगाचच नाही मिळाले. त्याचं कारणही होतं त्यांनी मागील मॅच मध्ये ठोकलेल्या त्या घासकोपरीच्या विरुद्ध धावा बनवल्या होत्या. त्याचमुळे अक्षय यांच्या अंगावरती मॅन ऑफ द मॅच जर्सी आहे. आणि 13 बॉलचा खेळ आहे. 13 बॉल मध्ये 30ची गरज आहे. 13 मेरा वाला खेळ आहे. तेरी मेरी वाली कहाणी आहे. तेरी मेरी वाली कहाणी मैदानावरती कोण जिंकणार घनश्यामजी? नक्कीच म्हणजे जो 12चा आस्किंग रन रेट होता ना तो आता मात्र जर विचार केला तर 15च्या घरामध्ये जात असताना पाहायला भेटतं. मग इथून या चेंडूवरती निर्णायक चेंडू असेल. या सामन्याचा हा निर्णायक चेंडू सध्या आपण बघतोय. इथून लोअर फुलटॉस फ्लाइट डिलिव्हरी हाताळताना पाहायला भेटतोय. फलंदाबादच्या अवाक्यापासून हा चेंडू रिलीज केला गेलाय आणि इथून 12 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. आणि 12 मध्ये अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजे 30 धावेची. मैदानाच्या आतमध्ये आपण देतोय संधी डीजेला आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. कंपॅरिझन पर्यंत पाहूयात. कंपॅरिझन मध्ये आधी कोपरी संघ पहिल्या ओव्हर मध्ये कमी मध्ये होता. कंपॅरिझन मध्ये पहिल्या ओव्हर मध्ये मागे पडला होता. कंदरपडा पुढे होता. आता इथून कोपरी विरार मास्टर 26 वरती 2 आहेत आणि कंदरपडा मास्टर संघ तिथे 17 वरती 2 आहेत. हे कंपॅरिझन आहेत सध्या स्क्रीनवरती. पहिल्या षटकामध्ये पुढे गेले, दुसऱ्या षटकामध्ये मागे आले. पण नेहमी असं ना तुम्हाला पुढे जायचं मागे नाही यायचं. मागे हटलं तर कदापि तुम्ही पुढे नाही जाणार. आदरणीय किरण भालचंद्र पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहेत. स्वागत आहे आपलं. आणि त्याच्या जोडीला सर्व सन्माननीय अतिथी त्यांचं या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळत आहेत. वेलकम आहे, आपलं स्वागत आहे. आणि आज सभापती साहेबांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी आदरणीय व्यक्तिमत्व किरण भालचंद्र पाटील साहेब आपल्या गडगापाडाचं एक गोड व्यक्तिमत्व म्हणून त्यांना पाहत आहेत. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरेश पाटील आले मैदानावरती. हरेश्वर पाटील आहेत. 12 चेंडूचा खेळ आहेत. 30 धावेची गरज आहे. 2 हरेश्वर आहेत. एक हरेश्वर पाटील घासकोपरीच्या माझ्या बाजूला आहेत. त्यांना वाटतं की आता कॉमेंट्री करायला हवी पण ते म्हणतात आता नको नंतर 12 चेंडू मध्ये 30 धावेची गरज आहे. 12-30चा मॅच आहे. हरेश्वर पाटील समोर नवीन ना मुन्ना ना न बॉल आलाय मैदानावरती. पहिला बॉल न बॉल आलाय. पण आता आपल्या आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ फ्रीट नाही त्याच्यामुळे जास्त काही फरक नाही पडत. तिथून नो बॉल आलाय मैदानावरती. धावेंची गरज आहे पुन्हा एकदा. 12 चेंडूचा खेळ 29 धावेंची मैदानावरती गरज आहे. हा नक्कीच इथून आपण सध्या बघतोय फटका खेळण्याचा प्रयत्नही केला जातोय. डीप मिड ऑफला डीपवरती 2 क्षेत्ररक्षक रामचंद्र पाटील असतील या चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला जातोय. फेकीही केली जाते पण 2 धावा काही रोखू शकणार नाही. ज्या धावा श्री गणेश जर आपण बघितलं तर श्री सत्यनारायण कोपरी मास्टर संघाने घेतल्यात ना त्याच प्रकारे इथून रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला भेटते. आणि तिथून आपण पाहिलं तर थ्रो करण्याचा प्रयत्न झाला पण प्रथमेश योगे पाठीमागे. प्रथमेश योगेने सांगितलं मार नाही मारायचं थांबायचं थोडं. 11 मध्ये 27ची गरज आहे. 11 मध्ये 27ची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी. हरेश्वर पाटील पुन्हा मैदानावरती आहेत रेडी. धावा फलकावरती 20. गोलंदाज रेडी. नवीन सफल झाले. स्ट्रोक इम्प्रूव्हायच्या संख्येला हवेमध्ये खेळलाय. दूर नाही गेला पण शशिकांत पाटील यांच्या हातामध्ये गेलेला आहे. आता मैदानावरती श्वान आलेले आहेत पण ते देखील रोज संध्याकाळी असतात. मग ते देखील सांगतात आम्ही देखील मैदानावरती राहू. या ठिकाणी धावसंख्या जर पाहिली तर पुन्हा एकदा वाढली गेलेत. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 21. घनश्यामजी मॅच रंगलाय. 10 मध्ये 26ची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. नक्कीच आणि हरेश्वर पाटील याचं कौतुक करावं लागेल कारण महत्वाच्या क्षणी हाताळताना ही गोलंदाजी पाहायला भेटते. आतापर्यंत सध्या तरी जर विचार केला तर धावा खर्च केल्यात या षटकामध्ये तर फक्त 3-4 धावा खर्च करत असताना आपल्याला पाहायला भेटतं. हरीश पुन्हा रेडी. फुल टच बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग नाही झालं. राजेश योगे वेगाने बॉलवरती आलात. बॉलची फेकी करता जीवाची आकांक्षा केली. बॉलची फेकी केलेत परंतु दुसऱ्या धावेचा कॉल द्यायचा होता. नाही ना मुन्ना रुक बाबा रुक. हे मैदानावरती पुन्हा म्हटलं गेलंय. 1 धाव या ठिकाणी आलेले आहेत. धावसंख्या मैदानावरती लगावली गेली आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहिलं तर 22. लॉस ऑफ 2 विकेट. 9 चेंडू खेळ आहे. 25 धावांची गरज आहे. क्रिकेट अनिश्चितपैकी खेळ आहेत. क्रिकेट प्रत्येकाचा आवडता खेळ आहे. प्रत्येकाला आवडतो. घरापासून मैदानावरती घेऊन येतो तो खेळ म्हणजे मित्रांनो क्रिकेटचा खेळ. फ्लाइट डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न समोर खेळलाय. प्रकाश पाटील दादा आल्यात बॉलवरती. बॉलला अडवलाय. फेकी करता दुसऱ्या धावेचा कॉल द्यायचा होता परंतु त्या ठिकाणी काय घडलंय. नवीन यांना परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेटचं झालंय पतन. गॉन. आमच्या
नादाला अरे कुणी बी बिनधास्त तोडत्या आमच्या सदनात नादाला अरे कुणी बी बिनधास्त तोडत्या आमच्या सदनात नादाला बाद झाल्यात मैदानावरती तिथून नवीन बाद झाल्यात पण आता नवीनची जागा पूर्ण करण्यासाठी अजय आल्यात अजयचा एम आहे आणि अक्षयचाही एम आहे ए दोघंही आहेत ए आहेत आणि दोघांचा एम काय आहे तर एम आहे मॅच जिंकणं दुसऱ्या बाजूला हरेश आहेत हरेश हार्ड आहेत हार्डला तर तुम्हाला हार्ड लेंथ ती वापरायची आहे त्यांना तोपर्यंत ते देखील करणार घनश्यामजी 8 बॉलमध्ये 24ची गरज आहे सध्या हार्ड लेंथ नाही सध्या हलकी लेंथ वापरली जाते चेंडूला फक्त हवेमध्ये सोडण्याचं काम केलं जाते हरेश पाटील याच्या माध्यमातून फलंदाज पुन्हा तिथून जर विचार केला ना तर शेवटपर्यंत चेंडूला येण्यापर्यंत इथून बघितलं इथून जर बघितलं खरं तर इथून चांगला बॉल थोडंसं बॅट्समॅन बाहेर निघाले शफल झाले त्याच्यानंतर बॉलला डिलिव्हर केलं चांगला बॉल पाहायला मिळाला मॅच रंगलाय पाहता पाहता शेवटच्या षटक्यामध्ये देखील आता मॅच निघून जाईल यात काही शंका नाही 7 बॉलचा खेळ पहा पुन्हा दक्षिण रिप्ले सुंदर बॉल पाहायला मिळाला 7 बॉल मध्ये 24 धावांची गरज हरेश्वर पाटील ओहो आता नक्की हा फटका कुठला खेळत होता त्याच्यावरती चर्चा डायरेक्ट हिट झालेला आहे आणि पंच चर्चा करतात सध्याच्या घडीला अंपायर्स ज्यावेळी डिसिजन देतील त्यावेळी आम्ही कळू येस अंपायर्स हा थर्ड अंपायर नो साठी या ठिकाणी चेक केलं जातं बाहेर बॉल डिलिव्हर झालाय की नाही झाला हे आता पंच कन्फर्म करतायत चला या ठिकाणी बॅट्समॅन रनआउटर झालेले आहेत फक्त नो बॉल आहे की नाही याच्यावरती आता चेक केलं जात आहे कशा प्रकारे बॉल डिलिव्हर झालाय ते आता पाहणं गरजेचं असणार आहे पाहूयात चला नो बॉल आहे विकेटच्या आपण लाईनच्या बाहेर बॉल आहे आणि नो बॉल वरती फलंदाज बाद झालेत अक्षय यांना परतावा लागेल घनश्याम आता हा फटका पाहिला तर नक्की कुठला फटका कळवता मलाही नाही माहित याच पद्धतीचा फटका कळण्याचा प्रयत्न या फटक्याचा डबल माइंड फटका म्हणजे फलंदाजाने हा फटका बघितला की लाईनच्या बाहेर हा चेंडू पिच झालाय पण तिथून मोठा फटका नाही खेळता आला स्टेअर करण्याचा प्रयत्न केला गेला पण तिथे क्षेत्ररक्षक जर आपण बघितलं तर गोलंदाज होते आणि गोलंदाजाने इथून जर विचार केला तर चांगल्या पद्धतीचं कलेक्शन करण्यात आलं आणि तिथून परतावं लागलं अक्षय राऊतला इथून डगआउटच्या दिशेने आणि महत्वाची विकेट गेले म्हणजे सर्वाधिक महत्वाची बाजू काय ती तर अक्षयची विकेट गेले नो बॉल तर मिळालाय पण अक्षयची महत्वाची विकेटही गेली ना तेही गरजेचं होतं कोपरी संघाला हवं होतं अक्षयची विकेट मिळाली स्ट्राईक अजयकडे आहेत चर्चा त्या गोष्टी जोडणार आहे गोलंदाज मैदानावरती हरेश पुन्हा रेडी त्याचा बॉल आपण पाहिला तर फक्त पाहिलं सोडून दिलं चांगला बॉल मैदानावरती या ठिकाणी आपण पाहिलं तर वापरला गेलाय आ 24 धावा झालेल्या आहेत 4 गडी बाद चला वेळ जातोय प्लीज थोडं सहकार्य करा चला वेळ जातोय प्लीज चला थोडं घाई करा अंपायर डिसिजन आहे त्या या ठिकाणी आम्हाला कळवलेलं आहे त्यामुळे थोडंसं सहकार्य करा कारण की पंच जे डिसिजन देतील ते आम्हाला इथून बोलायचं आहे पंचाने सांगितल्यानंतर आम्हाला इथून अनाउन्समेंट करायचे आहेत त्यामुळे पंचांच्या माध्यमातून जे डिसिजन दिले गेले ते आम्हाला पाहणं गरजेचं असणार आहे चला 6 बॉलचा खेळ आहे 6 बॉलमध्ये 23 धावांची मैदानावरती गरज आहे 6-23चा मॅच आहे पहिल्या 3 ओव्हरमध्ये 24 रन आला 24 ला 4 विकेट गेलेले आहेत घनश्यामजी मॅच आता पाहता पाहता शेवटच्या षटकामध्ये आलेला आहे निघून आणि 6 मध्ये विजयासाठी 23
अंपायर सध्या वळालेले आहेत थर्ड अंपायरकडे. व्हाईट बॉलसाठी चेक केलं जाते. एक पंच संकेत मिराशे सर आपण धावत आलं तर चालेल, हॅलो, कारण की पंच, जे काही पंच. डिसिजन आहेत आपण द्या. या चला पंच आता मैदानावरती जातील. जे डिसिजन आहेत बाकी फिल्डिंग सजवा, फिल्डिंग लावा. अंपायर डिसिजन आहे या ठिकाणी, फेअर डिलिव्हरी आहे. चला मैदानावरती मॅच सुरू होईल. 6 चेंडूमध्ये 23 धावेची गरज आहे. 6 मध्ये 23 धावेची गरज आहे. चला घाई करा. आणि मैदानाच्या आतमध्ये वेळही गेलाय, म्हणजे मैदानाच्या आतमध्ये वेळही गेलाय. इथून कुठल्या संघाची वेळ इथून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. खेळाडूंना विनंती आहे मैदानावरती जाऊ नये, कोणी जाऊ नये, कारण की भगवान पाटील साहेबांनी कॉल केला आता. मंडळाचा नियम आहे मैदानावरती चालू असलेल्या मॅच मध्ये कोणी जाणार नाही. पंच त्यासाठी ठेवलेले आहेत आणि पंच देव नाहीत, म्हणजे कुठलाही माणूस देव नाही, आपणही देव नाहीत की काही गोष्टी, पण सकाळपासून सर्व काही गोष्टी करायच्या असतात. मग मित्रांनो एकतर चूक होणार माणसाकडून, पण तीच विनंती आहे की मैदानावरती कोणी जाऊ नका. मॅच सुरू आहेत. अंपायर डिसिजन आता हे पंच जे ते प्रत्येकाच्या मॅच मध्ये जाणार आहेत. कांदरपाड्याच्या मॅच मध्ये आहेत, कासार वडोलीच्या सर्वजण पंच हेच असणार आहेत. आपण इथे काही गोष्टी करू शकणार नाहीत. डिसिजन पंचांचा असेल ते फेअर डिसिजन असणार आहेत. 6 मध्ये 23 ची गरज आहे. कासार वडोली संघाला विनंती आहेत आपण कॅप्टन लगेचच या ठिकाणी येणार आहात. मॅच सुरू होणार आहे त्याच्यामुळे लगेच कॅप्टन या ठिकाणी आमच्या दिशेने येऊन थांबा. हवेमध्ये खेळला फटका. राजेश ओगे तिथे त्या ठिकाणी थांबल्यात. जज करतायत, बॉलला अडवलं गेलंय. फेकी करतात. एकच धाव मैदानावरती पाहायला मिळेल. येणारे बॉल आहेत घनश्यामजी 5 बॉल मध्ये 22 रनची गरज. नक्कीच, आणि 5 बॉल मध्ये 22 ची आवश्यकता आहे. सध्या बॅटिंग करत असताना आपण फलंदाज जर बघितला तर अजयला इथून मोठे फटके खेळणं गरजेचं आहे हा सामना जर विजयी करायचा असेल तर. यावेळी जर बघितलं तर चांगला चेंडू फलंदाजाने हा चेंडू का सोडला गेलाय. सध्या आमच्या या कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये किरण ठाकूर आहेत आणि तेही सांगतात की हा चेंडू का सोडला गेलाय. सध्या त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा थोडं टेन्शन आहे. चांगला बॉल लेफ्ट करायचा, पण सध्या इतका लेफ्ट नाही करायचा, बॉलला नाही सोडायचं. ते आता मैदानामध्ये पाहायला मिळालं. आणि धनंजय पाटील जर लेफ्ट केलं ना ते या स्पर्धेतून आपल्याला लेफ्ट व्हावं लागेल. सध्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय, पण फलंदाजाने खेळलाय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक. चेंडू जातो डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. चला डीजे थँक्यू. 3 बॉलचा कळ. 3 बॉल मध्ये 16 धावेची गरज आहे. चला मैदानावरती लगेच बॉल पाठवा, घाई करा, कारण की याच्यानंतर आता फायनलचा मॅच आहे. तो कदापि 1-2 किती ओव्हर्स होईल याच्यावरती चर्चा. 2 ओव्हरचा तर होणार आहेत, पण चर्चा इथून जास्त वेळ घेतला मग कदापि आणखीन ओव्हर कमी करावे लागतील. 3 बॉल मध्ये 16 धावेची गरज आहे. मॅच रंगेल, सामना रंगेल पुन्हा. किशोर किनी आणखीन एक फटका टोळावलाय. हवेमध्ये आहे. हरेश्वर पाटीलच्या हातामधून झेल ड्रॉप झाला, पण आता सध्या तेवढा फायदा नाही झाला. 2 धावा आलेल्या आहेत. 2 बॉल मध्ये विजयासाठी 14 धावेची गरज आहे. 2-14चा मॅच आहे. थोडंसं किशोर किनी आपण घाई करा, विनंती आहे. मैदानावरती लगेचच पुढचा मॅचही आम्हाला कळवायचा आहे, त्यामुळे तीच विनंती आहे. थोडंसं घाई करण्याचा प्रयत्न पण करा. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये 14 धावेची गरज. चला घाई करा. आता या ठिकाणी पाठीमागे एक खेळाडू घेतला जातोय सध्याच्या घडीला. 2 चेंडू मध्ये 14 धावेची गरज. आक्रमण केलं. हल्ला चेंडू न गाठलाय लांब वरचा पल्ला. षटकार.
थँक्यू. आता घनश्यामची चर्चा काय रंगला माहिती का? चर्चा ती रंगलाय की कदापि तो बॉल सोडला, तो त्याच्यावरती अटॅक केला असताना बाउंड्री जाऊ शकली असती. ऑन आणि ऑफ क्रिकेट आहे, ऑन आणि ऑफ राहायचं. घरामध्ये एखादा स्विच ऑन ऑफ नाही केला ना तो खराब होतो स्विच ऑन ऑफ नाही केला तर. तसा मॅच आहे नक्कीच. आणि सध्या तरी जर विचार केला तर 2 डॉट बॉल झालेत. एक बॉल आठ. आता मला सातत्यानं सांगावं का लागतं हे समजत नाही. कॅल्क्युलेशन तुमच्याही डोक्यामध्ये असायला हवं. 1 चेंडू 8 धावेची गरज. किशोर किनी नाही हा बॉल सोडलाय आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय टीम आई भावदेवी कांदरपाडा संघाला. गणेश दादा आहेत थोडेसे आता नाराज आहेत, परंतु 3ऱ्या क्रमांकाच्या पारितोषिकावरती आता आई भावदेवी कांदरपाड्याला समाधान व्यक्त करावं लागेल. चला कोपरी कर्णधार घाई करा. कोपरी संघ कर्णधार घाई करा, नाहीतर मॅच कमी षटकांचा होईल. थोडंसं धावत आल्यानं काय होतं माहिती का? फिटनेस वाढतो आणि शरीरासाठी फायदाही होतो. चला आपण टॉस करूयात. 2 ओव्हरचा मॅच.